4 तारखेशी कशाला धमकी देताय युपी बिहारवाल्यांनो? आजच चालते व्हा आमच्या महाराष्ट्रातनं. जर तुम्हाला मराठी बोलायचं नसेल तर भाकर इथली पाहिजे. म्हणजे ज्या ताटात खायचं त्याच्यातच हागायचं ही पद्धत आहे ना, ती फक्त युपी बिहाऱ्यांतच आहे. का? म्हणजे तुम्हाला पैसा इथला पाहिजे, जेवण वगैरे सगळं महाराष्ट्राचं पाहिजे. राज्यात तुमची भाषा बोलतात किंवा आम्ही तुमच्या राज्यात आल्यानंतर तुमची भाषा बोलतो. तसं महाराष्ट्रात जर तुम्ही राहताय ना, तर कमीत कमी नाही कमीत कमी कामाचं तरी तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. की ताई एवढे पैसे झाले, एवढं बिल झालं, एवढं मीटर झालं, एवढे पैसे द्या. हे तरी किमान तुम्हाला एवढं तरी मराठी आलं पाहिजे. आणि प्रताप सरनाईक सरांनी तेच सांगितलं, की कमीत कमी कामापुरतं तरी तुम्हाला मराठी बोलता आलंच पाहिजे. आता सलाम आहे त्या प्रताप सरनाईकांना. तर मराठी बांधवांनो, जे कोणी टॅक्सी लाईनमध्ये, रिक्षा लाईनमध्ये, कॅब, ओला, फिला ज्या काही गाड्या असतील प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर जे कोणी मराठी असेल ना, तर ते महाराष्ट्राला साथ द्या, ना की युपी बिहारवाल्या भैयांना. हे लोक गोड हे लोक गोड बोलतात. गोड बोलून पाठीमागनं वार करायची जात आहे युपी बिहारवाल्यांची. तर मी त्याचा अनुभव आपल्याकडे देखील पिकअप गाडी आहे. मी देखील ऑल इंडिया चालतोय. मी युपी बिहारमध्ये गेल्यानंतर बघितलंय, मी हिंदी बोललो ना, तर ते त्यांची भोजपुरी सोडत नाही. ते त्यांच्या भोजपुरी लँग्वेजमध्येच बोलतात. त्यानंतर तुम्ही साऊथ लाईनला कुठं जा, तुम्ही हिंदी बोललेत ना त्यांच्यासोबत, तर ते त्यांचीच मातृभाषा बोलणार. मग महाराष्ट्रीयांना आपली स्वतःची मराठी का सोडावी? मी तर म्हणतो की मराठी माणसानं आवर्जून मराठीच बोललं पाहिजे. त्यानंतर समोरच्याला कळो ना कळो हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तू पैसे कमवायला आला ना महाराष्ट्रात, मग तुला मराठी कळायलाच पाहिजे. बोलता देखील यायला पाहिजे. नुसतं कळून काय फायदा नाही. तू उत्तर हिंदीतनं देणार ना आम्हाला. आम्हाला हिंदी कळत नाही, मान्य आहे राष्ट्रभाषा आहे. मग साऊथवाल्यांवर का तुम्ही बळजबरी नाही करू शकत राष्ट्रभाषा बोलण्यासाठी? आमच्या महाराष्ट्रीयन माणसालाच का दाबताय तुम्ही की हिंदी राष्ट्रभाषा आहे, राष्ट्रभाषा बोलना चाहिए? तुम्ही नका सांगू आम्हाला कोणती भाषा बोलायची. आम्ही तुमच्या युपी बिहारमध्ये आल्यानंतर तुम्ही हिंदी का बोलत नाही? का तुम्ही त्या भोजपुरीच भाषा बोलताय आमच्या सोबत? आम्हाला काय कळती ती भाषा? जसं आम्हाला कळत नाही ना, मान्य आहे. तुम्ही पण 5-10 वर्षापासून मुंबईत राहताय आणि तुम्हाला मराठी येत नाही, मराठी कळत नाही, असं होऊच शकत नाही. तर असो, जे रिक्षा 4 तारखेपासून संपावर जाणार आहे ना, संपावर जाऊ नका. तुमच्या त्या रिक्षा आहे ना, घेऊन जावा तुमच्या गावाकडं. भेड बकऱ्या भरा त्याच्यात आणि वाहा. मुंबईतला पैसा गोड लागतोय, पण मराठी भाषा नकोय तुम्हाला.